त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालमुकुन्द मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पवनतनयसङ्कटहरण मङ्गलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय वसो सुरभूप श्री ज्ञानेश्वर ज्ञानमूर्ति साक्षात् परमस्वरूपिणं नामदेव दयाभूतं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्ति देहक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टक मुक्तपणे मुक्त मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदेश जगा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सर्व प्राणी मात्रांच्या जीवाच्या ठिकाणी ज्या भगवंताची शक्ती ओतपोत भरली अशा भगवंताला नमन करून समोर बसलेले मायबाप मागे असणारे टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी चोपदार बाबा आणि संपूर्ण महाराज मंडळी एक वारकरी संत म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भारत ही देवभूमी आहे विदर्भ अवली यांची भूमी आणि महाराष्ट्र संतांची उदाहरणार्थ ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा सावतोबा सेनाबाबा रोहिदास महाराज संताजी जगनाडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाळगे बाबा सद्गुरू जोग बाबा अमृत बाबा नरखेडकर भाऊसाहेब नागपूरकर जयराम बाबा भोसले बोधे बाबा
निवृत्ती बाबा वक्ते कुरेकर बाबा, आपल्याकडे जर आपण पाहिलं तर सखाराम महाराज, श्रीराम महाराज, भोजने महाराज, पांडुरंग महाराज पाटकर, शिवराम बाबा पवार, वेदशास्त्र संपन्न असणारे वासुदेवजी महाराज, विदर्भ अवली यांची म्हटल्यामुळे समर्थ सद्गुरू गजानन महाराज, वजेगावकडे जर लक्ष दिलं तर रामचंद्र बाबा, आजही विदर्भ अवली यांची भूमी म्हटल्यामुळे अकोल्या नगरीत जर पाहिलं तर जागती शिवजीची ज्योत चालती फिरती सद्गुरू राजू बाबा. अशा संतांच्या पदस्पर्शाने आपण महाराष्ट्र विदर्भ भूमी पावन झालेली आहे. त्या संपूर्ण संतांना नमन करणं अति महत्त्वाचं आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ पातुरनंदापूर सारखं पवित्र गाव संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी. देवाची कृपा, संतांचा आशीर्वाद आणि सर्वांचं सहकार्य. एकट्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा बुढताई जन न देखवे डोळा. एकट्याचा कोणताही खेळ नसते, सर्वांचं सहकार्य आहे. यावर्षी इथं आल्यावर बरं वाटलं, सगळं वातावरणच बदललं गेलं. कारण मातृदेव भव पहिला नंबर आहे, नंतर पितृदेव भव आहे. आणि तुमच्या संस्थांचंही नाव आहे. कोणतं आहे? पुढे कोण आहे? उमा, मागं महेश्वर बैल घेऊन आहेच पहा. म्हणून सोनाली दिदीच्या मुखातली शिवकथा तुम्ही ऐकत आहात आणि दिलीप महाराजांच्या मुखातलं शिवलीला अमृताचं पारायण सुद्धा सुरू आहे. पण कालपासून सर्वात मोठा एक पर्व काल सुरू झाला आहे. नवरात्राची सुरुवात झाली बा. आपण फक्त एकच नवरात्र करतो. नवरात्र किती आहेत बघा. हे पहिल्या नंबरचं नवरात्र आहे, सर्वात मोठं श्रीराम नवरात्र. दुसरं नवरात्र आहे श्री विठ्ठल. तिसऱ्या नंबरचं नवरात्र जे आहे शाकंबरी. चौथ्या नंबरचं नवरात्र आहे मल्हारी मार्तंडाचं. पाचव्या नंबरचं जे नवरात्र आहे तेच फक्त आपण सगळेजण साजरं करतो. ते नवरात्र आहे आश्विनातलं. कालपासून कोणीच घटस्थापना केली नाही. राहू द्या घटस्थापना, पण दिवा तरी 9 दिवस लावा. हे पहिल्या नंबरचं नवरात्र आहे. आता कोण्या नवरात्रात काय खावं काय खाऊ नाही हे काही सांगणार नाही. काही जण म्हणतील येत नाही वाटते म्हणून सांगत नाही, असं होईल. पण सुंदर कालचा पर्व कालपासून सुरुवात झाली. काल आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. चित्रभानू नाम नावाचं संवत्सर कालपासून लागलं आहे. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. त्यापैकी 5,125 वर्ष संपले, 26वं वर्ष सुरू झालं. कलियुगाची फक्त सध्या सुरुवात आहे. असं वाटेल तुम्हाला की शेवट झाला, म्हणून सुरुवातच आहे. आता हे चित्रभानूचं काय वर्ष आहे, हे वर्ष असं सांगितलं आहे. अभंगाकडे लवकरच येणार आहोत. हे वर्ष असं सांगितलं आहे की यावर्षी पाऊस भरपूर पडणार नाही, कमी सुद्धा पडणार नाही, मध्यम स्वरूपाचा होईल. पण उत्तरेकडे भांडणं लढायला लागतील. पश्चिमेकडे आरोग्य चांगलं राहणार. पूर्वेकडून आले आहेत ते चित्रभानू, तर तिकडे आरोग्याची थोडी बिघाडी होईल. दक्षिणेकडे चिंता नाही. यावर्षी आरोग्य बिघडत राहील. रक्ताचे रोग होतील. कॅन्सर नावाच्या रोगाचं प्रमाण यावर्षी जास्त राहणार आहे. एक भविष्य वर्षभराचं असं आहे. विधवेचं प्रमाण यावर्षी जास्त होणार.
अपघाती मृत्यू ॲक्सिडेंटचं प्रमाण तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. आणखीन तरुण मुली, तरुणी स्त्रिया, नाथबाबांनी लिहिलं ते खरं होणाऱ्या या वर्षात भ्रतार सोडून घरोघरी हिंडतील नारी. पण उमा महेश्वराला आपण एकच मागणार आहोत की नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. म्हणून शिवकथा सोनाली दिदीच्या मुखातली आपण ऐकून राहिलो आहोत. सर्वात मोठा पर्व काल आहे श्रीरामप्रभूचा. प्रभूचं नवरात्र सुरू झालं आहे. काल केशव महाराजच्या मुखातलं सारासार विचार तुम्ही ऐकला आहे. आज सोमवार दिवस आहे, शिवकथा आहे. शांतीब्रह्म असणारे एकनाथ बाबांनी 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे हा मांडला आहे. पण या अभंगात 4ही चरणामध्ये हा एकच शब्द वापरला, शिव. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. शेवटी म्हणतात एका जनार्दनी शिव निवारी कडिकाळाचा भेव. 4ही चरणामध्ये शिव शब्द वापरला आणि तुम्ही कथा शिवजीची ऐकून राहिले. शिव शब्दाचा पहिले अर्थ समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तसं दीदीनं तुम्हाला सांगितलंच असेल. कालही कथा झाली, आजही कथा झाली. महाशिवरात्री, वास्तविक आजच्या कथेत निघालंच असेल की महाशिवरात्री कशी उत्पन्न झाली, भैरव कसा उत्पन्न झाला. आता जे कथेत असतील त्यांना माहीत आहे, बाकीचे घालीन लोटांगण झाल्याशिवाय राहणार नाहीत. शिव 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 या शब्दाचा अर्थ काय होतो? शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत. शिव म्हणजे शंकर नाहीत, शिव महादेव नाहीत, खोलेश्वर नाहीत, सत्येश्वर नाहीत, गुप्तेश्वर नाहीत, वटेश्वर नाहीत. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत. शिव शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्पर्श. शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे जोडणे. शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे सीमा म्हणजे मर्यादा. शिव शब्दाचा 5वा अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा 6वा अर्थ असा आहे मिलन, आत्मा परमात्मा. शिव म्हणजे महादेव समजू नका, शिव म्हणजे शंकरजी समजू नका. शिवकथा तेव्हाच समजणार आहे शिव शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर. पहिला अर्थ सांगितला आहे ज्योत. म्हणून तुम्ही टीव्हीवर शिवकथा शिवपुराण पाहिलं, ऐकलं तर पहिल्यांदा एक अग्निस्तंभ निघतो ज्योत, आणि त्या ज्योतीतून मग शंकरजी उत्पन्न होतात. म्हणजे पहिला अर्थ आहे ज्योत आणि त्या ज्योती आहेत 12. नामदेव महाराज म्हणतात सत्य ज्योतिर्लिंगे 12. आणि त्या 12 ज्योती आपल्या ठिकाणी आहे. मुख्य ज्योत आम्ही जिथं कपाळावर गंध लावतो ते आहे. सगळ्या 12 ज्योती आहेत. तुम्ही जर शेतात गेले चक्राले, पाऊल वाट होती, डोक्यात काहीतरी गोंधळ आहे, भरभर निघाले, पण 3 फुटावरच 10चा आकडा उभा राहिला असा. एकदम घाबरून तुम्ही घरी पळत येता. 4-5 लोक बसले असले की त्याला सांगता बाप रे बाप एवढा मोठा साप दिसला, माझे 7 गेले, 5च राहिले. 7 5 किती होता? 12. ह्या आहेत सत्य ज्योतिर्लिंग 12. 7च्या मागं जर 5 गेले तर 4 जण आपला डावडाव केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ह्या ज्योती कशा असतात? ह्या भारतभर फेकल्या जरी असतील, कथेत तुम्हाला ऐकायला भेटेल, पण तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. पहिला अर्थ आहे ज्योत. दुसरा अर्थ आहे स्पर्श. शिवजीचं दर्शन दुरून नसते, स्पर्श करूनच केलं पाहिजे. इतर देवाचं दर्शन दुरून आहे. फक्त 2च देव असे आहेत की त्यांचं दर्शन स्पर्श होऊन येते आणि तेच देव आहे. त्यांच्या पुढे नाथ शब्द लागतो. ज्यांनी विश्व निर्माण केलं ते शिव, म्हणून ते विश्वाचे नाथ आहेत. नाथ म्हणजे मालक, म्हणून त्यांचं नाव आहे विश्वनाथ. जगाचं पालन पोषण करणारा मालक आहे नाथ. त्या बाबाचं नाव आहे जगन्नाथ. जगन्नाथाला क्षीरसागरात करमलं नाही म्हणून हल्ली मुक्काम केलं पंढरीमध्ये, म्हणून तिथल्याही नाथाचं नाव झालं पंढरीनाथ. विश्वनाथाला कैलासात करमलं नाही म्हणून हल्ली मुक्काम झालं काशीला, म्हणून त्यांचं नाव झालं काशीनाथ.
तुम्ही पहा, शोधा सगळे देव, हे दोन देव सोडून एकाही देवाच्या पुढे नाथ शब्द लागत नाही. ज्यांच्या पुढे नाथ शब्द लागत नाही ते अनाथ आहेत पहा. आणि नाथ हे दोनच आहेत जगाचे. म्हणून कोणताही कीर्तनकार पहिल्यांदा म्हणतो परब्रह्मलिंगम भजम पांडुरंगम पहा. लिंग आणि पांडुरंग हे दोन्ही एक आहे. स्पर्श, दुसरा अर्थ काय सांगितलं आपण? स्पर्श. शिवजीचं दर्शन दोन्ही हातानं स्पर्श करून घेतलं पाहिजे. तिसरा जो अर्थ असा आहे जोडणे. जोडणे म्हणजे आपण त्याचेच आहोत, शिवजीचे. हा आहे जीव, तो बाबा आहे शिव. पण कलीच्या वातावरणामुळे शिवाचा हा जीव दूर गेला. पण साधू संतांनी भक्तीचा सुईदोरा घेऊन जोडायचे प्रयत्न या कथा कीर्तनातून सुरू केला आहे. म्हणजे शिव म्हणजे जोडणे. समजा एखादा रुमाल आणला, मोठा दुपट्टा, कोरा होता, सुनबाईनं भिजत घातला, तारावर वाळू घातला, हवा सुटली, तो उडला, अडकला, एवढा मोठला नवीनच तो फाडला. सुनबाईचं मन दुखलं. सासूबाईले म्हणे आई वापरला नाही पण फार मोठा दुपट्टा फाटला. ते म्हणे फाटू दे, मशीन आहे ना आपल्या घरी. हो, काय कर मग तो दुपट्टा झोपता का? शिव म्हणजे जोड. तसंच हा फाडल्या गेला शिवजीपासून. पण माणूस म्हणून जन्माले जर आले तर तुम्ही त्याला जोडा. शिव म्हणजे जोडणे. पण आम्ही जोडून नाही राहिलो, उडत फाटून राहिलो. म्हणून शिवकथा ऐकणं अति महत्त्वाचं आहे. कबीर बाबा तर असं बोलले की आपल्या अंतःकरणाला ते दुःखी करणार आहे. कोणीही मंदिरात जा, देव कशाचा दिसते तुम्हाला? हे नंदिकेश्वर भगवान शिवजी कशाचे बनेले आहेत? दगडाचे. पण कबीर बाबांना आपल्याकडे पाहिल्यावर त्यांना राग आला आणि बोलले पत्थर मंदिर गया भगवान बन गया. झोपल्यासारखं नका हो देव. पत्थर मंदिर गया भगवान बन गया. आदमी हर रोज मंदिर जाता लेकिन इंसान भी नहीं बन गया. म्हणून नाही काही तर माणूस तरी बना. त्याच्याकरता शिव म्हणजे जोडणे. तिसरा जो अर्थ आहे, शिव म्हणजे मर्यादा. समजलं तेव्हापासून म्हातार होईपर्यंत एकदा तरी त्या बाबाच्या जवळ्या. हे माणसाची मर्यादा आहे. प्रत्येक देशाची सीमा असते, प्रत्येक गावाची सीमा असते. आता आपण चांगल्या भाषेत सीमा बोलून राहिलो, पण दोन गावाच्या मध्ये सीमा असते. त्याला काय म्हणत पहिले लोक? शिव. नवरदेव जेव्हा घरून निघायचा तर दोन नारळ देत. एक म्हणत मारुती बाजवळ फोडजा, दुसरं कुठे फोडजा? शिवर. ते शिव म्हणजे मर्यादा. आणि आम्ही त्याच्याजवळ जाणं हे आपली मर्यादा आहे. म्हणून शिव शब्दाचा हा अर्थ आहे. जुने लग्न जात होते, बैलगाडीनं जात होते. आणि उन्हाळ्याचे दिवस बैलगाडीचे जागोजागी रस्ते फुटायचे. लग्न दोनच मुहूर्त असत, एक गोपाळ आणि दुसरं गोरज. सकाळचंच मुहूर्त असे तर नवरदेव रात्री निघायचा बैलगाडीनं. आता लग्न 12:20 आहे, नवरदेव 12 वाजता त्याच्याच गावात असते. सगळं मुहूर्त बिघडले. मग हे रात्री निघायचे तर रस्ता भुलून जायचे. कुठूनही गाळं फिरून आलं की तिथंच यायचं. आणि भुलून द्यायचं काम याच बुवाचं आहे. रस्ते जे भुलते ना, तो हाच बुवा भुलवते. पण तो बुवा स्वतः येत नाही. त्याचे बिना हाताचे, बिना मुंडक्याचे, बिना पायाचे लोक पाठवते. मग म्हणत चकवा बसला. चकवा कोण दिला? म्हणत भूतानं. आणि त्या बुवाच्या आजूबाजूनं भूत वेताळ नाचती. तो म्हणते यानं आपली मर्यादा सोडली, मग फिरून आला की तिथंच. मग जुने माणसं म्हणत बाबू फिकर नका करू, शिवदांड पहा पहिले कुठे आहे. आणि त्या शिवदांडादांडान चाला, आपण बरोबर कोण्या ना कोण्या गावात जातो. म्हणून शिव म्हणजे मर्यादा. ती मर्यादा सोडू नये. ज्यानं मर्यादा सोडली, शिवदान सोडला, तो भटकला. आणि जो शिवजीच्या जवळ आला त्याचा उद्धार झाला. शिव म्हणजे मर्यादा. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. कल्याण. आत्मा परमात्म्यात गेला की परमसुखाची प्राप्ती होते. परमसुखाची प्राप्ती म्हणजे कल्याण, हा पहिला अर्थ. दुसरा कल्याण म्हणजे मुंबईजवळ आहे ते. तिसरं कल्याण म्हणजे तुमच्या शेजारी एखादा होता, त्याच्या घरी चांगली संपत्ती होती, त्याचा नातेवाईकही तुमच्या ओळखीचा झाला होता, नेहमी येत असताना त्याला लागलं व्यसन,
त्यानं त्याचं सगळं गमावलं. तुम्ही मूर्तिजापूरला गेले, त्याचा नातेवाईक भेटला, नमस्कार राम राम, चला चहा घेऊ. मग त्याचा नातेवाईक विचारते आमच्या सोयऱ्याचं कसं चालू आहे, तुम्ही सांगता त्याचं झालं कल्याण. आता कल्याण म्हणजे विनाश, कल्याण म्हणजे मुंबईजवळचं गाव, आणि कल्याण म्हणजे परमसुखाची प्राप्ती. आणि चौथा अर्थ असा आहे, कल्याण म्हणजे 12 वाजता उघडते ते तुमच्या ध्यानात आलं. एक कप चहा पेले दुपटं बांधलं की बसले, आणि तिकडून आले की असं वाटते गेलो कोणी. एकाच दाण्यानं मार खाल्ला म्हणतात. पण शिवजीचा कल्याण शब्दाचा अर्थ आहे परमसुखाची प्राप्ती. म्हणून शिव शिव शिव, त्याच शिवजीची कथा आम्ही ऐकून राहिलो. पण शिव शब्दाचा अर्थ आहे पहिला ज्योत, आणि भगवान ज्ञानेश्वराच्या रूपानं आल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये दीपाच्या ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर दीपोत्सव आपण करत असतो. तर 112 ओव्या दीपाच्या आहेत. आणि दिवा लावणं अति महत्त्वाचं. या 9 दिवसात तर लावलाच पाहिजे, शिवजीजवळ लावलाच पाहिजे. तुम्हाला थोडंसं बोर वाटत असेल, पण थोडक्यात ऐका. इथं शिवकथा चालू आहे, महादेवाचीच मंदिर आहे महादेवाचं, पर्वकाल आहे श्रीरामप्रभूचा, वारकरी लोक आहेत सगळे इथं उभे. अभंग घेतला आहे मात्र नाथबाबाचा. किती फरक आहे थोडंसं ऐका बरोबर. संप्रदाय सध्या ही 42 आहेत. कोणी कसं गंध लावते, कोणी कसं गंध लावते, कोणी कोणती माळ घालते, कोणी कोणता नाम जपते, असे 42 सध्या पंथ आहेत आपल्या भारतामध्ये. नवीन निघतील ते वेगळे, पण संप्रदाय पंथ फक्त मुख्य 5 आहेत. पहिला ज्यांची कथा ऐकताय तुम्ही, शैव शिव, दुसरा देवी, तिसरा गणपत्य म्हणजे गणपती, चौथा सूर्य, पाचवा सनातन वैष्णव वारकरी. बाकीचे याच्या शाखा पल्लव आहेत, फांद्या आहेत. या सगळ्या संप्रदायाचं एकमेकाशी पटलं नाही. वारकरी संप्रदायाला अवघ्या संप्रदायाने कमी समजून दूर लोटून दिलं. आजही लोक बरेच म्हणतात वारकरी लोकायले काही समजत नाही. वारकरी नाहीत म्हणतो, काही काही तर टाय कुठे म्हणतात, हे काहीच समजत नाही असं आपण म्हणतो. पण सर्वात मोठा संप्रदाय शिव, दुसऱ्या नंबरचा देवी, तिसऱ्या नंबरचा गणपती, चौथ्या नंबरचा सूर्य, पाचव्या नंबरचा सनातन वैष्णव वारकरी. या 4ही संप्रदायाने वारकरी संप्रदायाला कमी समजलं, पण वारकरी संप्रदायात म्हणून 4ही संप्रदायाचा जिवंत आहेत. सूर्य संप्रदाय पहा तुम्ही कसा आहे. सूर्य संप्रदायाची कशी भक्ती असते, सूर्य संप्रदायाचं गंध कसं असते ऐका. सूर्य संप्रदायाचं गंध आहे इंग्रजी यू आकाराचं लाल रंगाचं. सूर्य संप्रदायाचा 7 दिवसातला दिवस असते रविवार. सूर्य संप्रदायाची माळ आहे चुंबकाची. सूर्य संप्रदायाचा मंत्र आहे ओम आदित्याय नमः. सूर्य संप्रदायाचा 8 दिवसातला उपवास रविवार, आणि 12 महिन्यातला महिना आहे पौष. म्हणून पौष महिनाभर महिला मंडळी पहाटे उठून डोकं धुत असतात. पण महिनाभर फार त्रास होते म्हणून शॉर्टमध्ये 4 संडे काढले, पुसातला इतवार म्हणतात. पण तो संप्रदाय बुडला. त्याच्यानंतरचा संप्रदाय गणपती. गणपती संप्रदायाचं गंध आहे सिंदूर. गणपती संप्रदायाची माळ आहे श्वेत मांधारी म्हणजे पांढऱ्या रुईच्या काष्टाची. गणपतीचा उपवास 7 दिवसातून नाही, महिन्याभरातून आहे संकष्ट चतुर्थी. गणपती बुवाचा मंत्र आहे ओम गणपतये नमः. तोही संप्रदाय संपला, वारकरी आहेत म्हणून तो टिकला. माऊली म्हणतात देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाश. किंवा तुकोबा तर असं म्हणतात, करू प्रथम नमना, करू प्रथम नमना, करू प्रथम करू प्रथम नमना. वंदू देव गजानना, वंदू देव गजानना. गौरी हराचा कुमारा नाव त्याचे लंबोदर. वंदू
वारकरी आहेत म्हणून तो संप्रदाय टिकला. तिसऱ्या नंबरचा आपण पाहता देवी. देवी संप्रदायाचा सुद्धा मंत्र आहे ओम. होम करताना वेगळा, पूजा करताना वेगळा. वार आहे शुक्रवार, उपवास आहे शुक्रवार. महिना आहे कोणता आहे? नवरात्राचा महिना. झालं घालीन लोटांगणच होऊन राहिलं. तुम्हाला पाहिजे हास्याचं, ते पान बदलून देईन थोड्या वेळानं. महिना आश्विन, उपवास शुक्रवार. माळ, माळ कोणती असते? कवडेची. वेणी घालून जाऊ नसते. पुरुष मंडळींनी देवीजवळ भांग करून जाऊ नसते. केस मोकळे, नुसतं टिक्का बुक्का चांगलं कपाळाला लावून जाऊ नसते. मळवट म्हणजे मोरट. मंत्र रागाचा आहे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः. वैष्णवाचं गंध कसं असते? उभं. शिव संप्रदायाचा उपवास आहे सोमवार. वैष्णवाचा उपवास आहे सोमवार. शिव संप्रदायाचे लोकसुद्धा एकादशी करतात, वैष्णव एकादशी करतात. वैष्णव एकादशी करतात कॅलेंडरवर झेंडा दिसतील ते म्हणजे भागवती. शैव एकादशी करतात स्मार्थ म्हणजे पहिल्या दिवसाची. शिव संप्रदायाचा व्यक्ती मरण पावला की वैकुंठवासी ते लिहत नाहीत, ते कैलासवासी लिहितात. वारकरी मेला की ते वैकुंठवासी लिहितात. शिव संप्रदायाचा व्यक्ती मरण पावला की सुतक तिसऱ्याच दिवशी फिटते. वैष्णव मरण पावला की सुतक 13व्या दिवशी फिटते. शिव संप्रदायाचे जे लोक आहेत ते स्वभावानं गरम असतात. वैष्णव हे स्वभावानं शांत असतात. आता काही शिवभक्त असतील तर तेले राग येईल. इतके गरम असतात, उठले तर मारुतीन, बसले तर गणपती. असे शिव संप्रदायाचे लोक. आणखीन एक फरक आहे. वैष्णव संप्रदायाचे लोक घरी आर्थिकदृष्ट्या गरीब असतात. हे तर पहा तुम्ही, हे सगळे आमचे वैष्णव आहेत ना. कोणी श्रीमंत नाही. तुम्हाला काय वाटते कपडे आहेत म्हणजे काय साजरे दिसून राहिलो आम्ही? कोण नाही. कारण वैष्णवाचा विष्णू भगवान मोठं होऊ देत नाही. कारण मोठं झालं की टाक टेकणार नाही या लोकांचे. आणि महादेवानं मात्र त्याच्या भक्ताले अवगत देऊन टाकलं. नाही तर पहा तुम्ही, शिवजीचे भक्त श्रीमंत आहेत. या बाबांच्या गळ्यात माळ असते रुद्राक्षांची, वैष्णवाच्या गळ्यात माळ असते तुळशीची. रुद्राक्षाच्या मण्यात एवढी ताकद आहे. रोज रुद्राक्षाचा मणी आंघोळ करताना गळ्यात ठेवा, त्याचं पाणी अंगावर पडू द्या. नंतर पूजेसाठी उतरा आणि गडव्यात 11 वेळा ओम नमः शिवायचा उच्चार करून बुडवा. ते पाणी जर पिले तर शरीरातला कोणताच कॅन्सर होत नाही. रुद्राक्षाच्या मण्यात पावर आहे. तुळशीच्या मण्याचं पाणी जर अंगावर पडलं आणि खरी तुळशीची माळ असली तर हृदयाची कंपनगती BP हाय लो कधीही होणे नाही. तुळशीची माळ गळ्यात घालून गेले, जिथं भूताची भीती असली तर ते भूत तुळशीची माळ दिसता बरोबर पळे भूतबाधा भेणे तेथे भूत पडून जातात. रुद्राक्षाच्या मण्यात एवढी ताकद आहे. ते रुद्राक्षाच्या मणी किंवा माळ गळ्यात घालून गेले, जिथं काहीच भीती नाही, तिथं जर तुम्ही उभे राहिले तर 12 कोसावरचे भूत त्याच्याजवळ येऊन उभे राहतात. अशी त्या मण्यात पावर आहे. पण 2 संप्रदायाचं बिलकुल पटत नव्हतं. आताही कुठे पटते हो? पटतच नाही. हे म्हणतात आमचा देव मोठा आणि ते म्हणतात आमचा देव मोठा. वास्तविक शिवस्य हृदयम विष्णू विष्णुस्य हृदयम शिवम. दोन्ही एक आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. दोन्ही देव एक आहेत. एकदा असं झालं तुमच्या गावासारखं मोठं गाव, दोन्ही नातेवाईक एकाच गावात, पण एक या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात. एक शुद्ध वैष्णव वारकरी आणि दुसरा कट्टर महादेवाचा भक्त. नातेवाईक रक्ताचे होते पण कोणाच्या लग्नात नाही ना मरणात नाही. पटतच नव्हतं. कारण हे आडव्यावाले आणि हे उभ्यावाले, असा भेद. एकदा काय झालं, हा कट्टर वैष्णव सकाळीच गेला शेतात. गैले वैरण गवत आणलं, डोक्यावर भारा घेऊन आला. पण जो रस्ता यायचा होता तिथं कोणाची भिंत पडली, रस्ता बंद झाला. त्याच्या नातेवाईकाच्या शैवाच्या दारून जाण्याची गरज पडली. तो म्हणे कोणतं पापाच्या सळ्याहून चाललो मी. पण थोडंसं निरीक्षण करून पाहिलं तर त्या शैवाच्या एका मुलीनं
दारात रांगोळी रेखाटताना यानं पाहिलं. मुलगी दिसायला सुंदर होती, रांगोळी सुंदर काढली. हा गेला गोठ्यात, ते गवत वैरण टाकलं. घरात जातावर पत्नीला म्हणे, अगं तो आपला नातेवाईक आहे? हो. त्याची मुलगी सुंदर आहे दिसायला, मला असं वाटते सून करून घ्यावा. ते बाईनं तर एकदम दोन्ही हात असे लावले, म्हणे आपल्या कानाले हात आहे म्हणे. तो म्हणे, अगं जुनं नातं नवं होते, ते म्हणे आपल्या कानाले हात आहे, तुम्ही आहे म्हणे उभ्यावाले, ते आहेत म्हणे आळव्यावाले, तुमचं कुठेच कोणाशी जमत नाही, आणि कसं काय करता म्हणे. तो म्हणे बरोबर आहे, पण मुलगी खरंच देखणे, असं वाटते सून करून आणा. अहो म्हणे तेले आडवा आडवा सवय व्हायला तुम्हाला उभी. तो म्हणे तिची सवय आपण बदलू शकतो. कशी? म्हणे एक म्हण पाठ नाही का? म्हणजे कोणती? जिथं दिली लेकबाय, पुढे काय आहे? तिला लागली तिची तिथली ढाय. तिकडे चांगली मुलगी असते, ग्लास धुतल्याशिवाय पाणी पित नाही. इकडे सवय असते तोंडाचा काढला की माठा. हे ढाय लागल्याशिवाय राहील का? आपण शिकू म्हणे, काही हरकत नाही. मध्यस्थीला पाठवलं, दोघांचा संबंध जुळला, लग्नही लागलं. सुनबाई घरी आली. हा म्हातारा कट्टर वैष्णव वारकरी होता. 4 वाजताच उठला पहाटे, नित्यनियम गुळणा केला, आणि सुरू झालं म्हाताऱ्याचं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुळा पारी दाटला. त्या पोरीला एकदम जाग आला. म्हणे मा हे काय माहेर थोडी आहे म्हणे. आईच्या घरी 8:30पर्यंत झोपलं तरी चालते, सासर आहे. मुलगी उठली, झाडू घेतला हातात, फळा आली, घर झाडत, अंगण झाडत. हे बुडं मारे चक्रा, काकडा सुरून चक्रा मारी. ती पोरगी आली, झाडू फळा घेऊन आली, असं आडवं झाडत. आता कोणी कसं झाडते, सगळं आडवंच झाडतात. पण हा कट्टर होता, याला आडवं काही जमे ना. यानं तो अभंग बंद केला. ए सुनबाई, पोरगी दचकली, काय मामाजी? हे वैष्णवाचं कट्टर घर आहे, आम्हाला आडवं मुळीच जमत नाही. कसं झाडू? तो फळा हाती घेतला, त्या बुड्यानं असं झाडून दाखवलं. म्हणे असं उभं झाड, आम्हाला आडवं जमत नाही. त्या पोरीनं उभं झाडलं. म्हणे लयच अठ्ठर दिसते म्हणे, माड तर लय जाडी आहे, पण काही नांदू देत नाही वाटते. थोड्या वेळानं घमिलं घेतलं पातेलं, त्याच्यात पाणी, सेन, माती, पोतिरा. घर आणलं सारवत. कसं सारवता? आता सारव्याचंच काम नाही, कोणाचंच घर नाही ठेवलं. आता सळा एखाद्याच घरी पडते, नाही तर सळा नाही, सारवण नाही. एक बकेट घेतली, रपरप फेकला, झाला धंदा. सारवण हे आळवच असते. बरं जाऊ द्या, फरशी कशा पुसता तुम्ही? आळव्या. फरशीच नाही पुसून राहिलो कोणी. अवघ्याच्या घरी दताय आहेत ते उभ्यानं फरशा पुसून राहिले, म्हणून मानीले कमरीले बेल्ट लागणं सुरू झाले. तुम्ही बसून स्वयंपाक, बसून काम करा, पट्टे फेकूनच द्यावं लागतात, 15-20 दिवसात. पण आम्ही बाबू 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 सगळं सुरू आहे. आणलं त्या पोरीनं असं सारवत. म्हाताऱ्याचं लक्ष गेलं, पळतच गेला काकडा सोडून. पोरी, तुला झाडूबद्दल सांगितलं होतं, आडवं सारवायचं नाही. कसं सारू मामाजी? त्या उड्यान पोतिरा घेऊन सारून दाखवलं. असं पहा तुम्ही, 50 वर्षाच्या आधी अवघेचे घर मातीचे होते. दिवाळी दसरा आला की सारवण काढत, सारवण सगळं रामायण दारात आणलं. आणि तिकडच्या वेटाळ्यातली बाई आली तर ते विचारे, सगळं रामायणच बाहेर काढलं. तुमच्या घरी काय आहे? तर त्या घरची बाई सांगे, आमच्या घरी सारवण आहे. पण कोणतं म्हणत? उभं सारवण. उभं. ज्या घरातून ऐकू यायचं उभं सारवण समजून घ्यायचं कट्टर वैष्णवाचं घर. आणि ज्या घरातून आवाज आमच्या घरी आळवं सारवण आहे समजून घ्यायचं हे शैवाचं घर. त्या बुड्यानं सांगितलं असं सारव. ते पोरगी थरथर कापली, सारवणं सुरू केलं. पण म्हणे गेली की येतच नाही. आता रळाला, पण ओम नमः शिवाय अंतकरणात जप सुरू केला. जपता जपता म्हणे, शंभो महादेवा तू भोळा देवायस रे, मी तुझी लेक आहो, पण या बुड्याले अद्दल घडवायचा काही ना काही उपाय सांग म्हणे. असं तिचं उभं सारवण सुरू. आळवं बंद केलं. उभं सारवता सारवता वाकड्या नजरेनं सासऱ्याच्या इकडे पाहायची, सारवायची, सासऱ्याच्या इकडे पाहायची, सारवायची. त्या बुड्याचं झाला काकडा. दूध पिओ मोरे गोविंदलाला. दूधही पाजलं. देवाची दृष्ट काढली. दृष्ट काढणं चालू झाली. आणि सारवण पोरीचं असं उभं सुरू. काकडा झाला.
हातावर घेतलं मंजन आणि बुडा लागला दात घासायले. दात कसे घासता? झोपल्यासारखं नका होते ते. दात घासतात आळवेन. बुडा कट्टर कोण होता? वैष्णव. त्याला आळवं जमेच नाही. तो होता उभेवाला. त्या बुड्यानं जसं सुरू केलं, पोरगी वाकड्या नजरेनं पाहता पाहता म्हणे ओम नमः शिवाय पायला रे पावला रे भोळ्या महादेवा म्हणे. पोतिराजेला त्या घमिल्यात फेकून बांगड्या केल्या पक्क्या, डोक्यावरला पदर कमरीत खोसला. म्हणे हे सुवर्ण संध्या नाही तर हे बुडं काही नांदू देत नाही म्हणे. असं सुरू केल्याबरोबर पळतच गेली. धरलं बुड्याचं मनगट. मनगट धरता बरोबर बुडं लाल झालं. काय झालं पोरी? म्हणे मामाजी तुम्ही कट्टर कोणा? वैष्णव. आम्ही शैव. आमचा आहे आळवा कारवा, तुमचा आहे उभा. म्हणे हो. मग तुम्ही दात कसे घासून राहिले? तो बुडा म्हणे आळवे. मग तुम्हाला आळवं जमत नाही, आमचं ऐका आजपासून. म्हणे तुम्ही हे बदला, असं आता असं सुरू करा म्हणे. इतका गरम स्वभावाचा बुडा पण थंडागार झाला. आणि त्या दिवसापासून संप्रदाय दोन्ही एक झाले. हे दृष्टांत नाथबाबानं डोळ्यानं पाहिले. आणि पाहिल्यानंतर नाथबाबा वास्तविक हे दत्त संप्रदायाचे आहेत. भागवत महापुराणावाले आपण वैष्णव. तरी अवघ्या संप्रदायाला एक करणारा संप्रदाय म्हणजे वैष्णव. आणि वैष्णव संप्रदायातले नाथबाबा या मुलीचा दृष्टांतावरून आज दोन्ही मिळून शिवजीचं ऐक्य कसं आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती व्हा. आता आपण चित्तात पाय नाही ठेवत. भक्ताची अवस्था अशी असते, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हे त्रिपुटी ज्याला साधल्या जाते त्याला ईश्वराची प्राप्ती होते. मग शिव शब्दाचे तुम्हाला अर्थही सांगितले. पण तो देव नाथबाबा म्हणतात कसा आहे तर भोळा आहे. नुसतं भोळाच नाही, भोळ्यांचा सम्राट आहे, चक्रवर्ती आहे. आता भोळा म्हणजे काय? पहा, देव दोनच आहेत. महादेवाचं वास्तव्य कुठं आहे? शिवजीचं मशानात. भगवान विष्णूचं कुठं आहे? पाण्यात. ऐका बरोबर. म्हणून हे दोन देव सर्वश्रेष्ठ आहेत. एकाचं आहे पाण्यात, एकाचं आहे मशानात. मग दोनपैकी एका ठिकाणी प्रत्येकाला जावंच लागते. पहा, एक तर पाण्यात जावं लागेल, नाही तर मग मशानात जावं लागेल. कसं तुम्ही ऐकून घ्या. एक दिवस आपला मशानभूमीतला ठरला आहे म्हणजे मरण निश्चित आहे. एखाद्या माणसाला जर चांगला रोग झाला, डॉक्टर सांगतात घरी घेऊन जा, महिन्याभराचं सोबती आहे, चांगलं चुंगलं खाऊ घाला. बातमी सगळीकडे पसरते, दुरून दुरून लोक भेटीला येतात. असंच एका गावात घडलं. एक व्यक्ती भेटायला गेली, भेटून परत आली. दुसरी तिथं जाऊन राहिली. जाताना नमस्कार, कुठं गेल ते? हो, भाऊच्या भेटीला. तुम्ही कुठं चालले? मी भाऊच्या भेटीला चाललो. कशी आहे तब्येत? आता हा जाऊन राहिला, विचारायचं काही काम आहे का? मी चाललो, तुम्ही आले, भाऊची तब्येत कशी आहे? जो पाहून आला तो सांगते भाऊचं काहीच खरं नाही. देऊळ कुठे आहे? पहा तुम्ही, भाऊचं देऊळ कुठे आहे म्हणते? पाण्यात. आणि आपलं कुठे बांधलेलं आहे?
ज्यांना डॉक्टर सांगतात महिन्याचा सोबती आहे त्याला 3 वर्ष काही होत नाही, आणि जो धडाधुमळा पाहून येते त्या तिकडून बातमी येते की अटॅक आला आणि गेले. म्हणजे आपलंही देऊळ पाण्यात आहे, एक मशानात आहे, हे दोन्ही देव आहेत. आणखीन तुम्ही बरोबर आहे का, संपत्ती किती असो काही कोणाचं खरं नाही. भगवान विष्णू राम झाले, अयोध्या सोन्याची होती, तिच्यावर पादुका ठेवल्या आणि बेवारस निघाले. एकाच बाणात वाली मारला, ते त्यांचीच नगरी झाली होती पण त्याच्या भावाला देऊन टाकली. सोन्याची लंका जिंकली, ती देवाचीच झाली होती, ते त्याच्या भावाला देऊन टाकली आणि शेवटी क्षीरसागरात पाण्यात निघून गेले. कृष्णावतार सर्वश्रेष्ठ आहे. भगवान गोपाल कृष्णाने मामाला मारलं, मथुरा कोणाची झाली होती? कृष्णाची. पण आजोबा उग्रसेनाला देऊन टाकली. स्वतःची सोन्याची द्वारका कोण्या भावबंधाला दिली? कोणालाच नाही, पाण्यात गमावून टाकली. थोडासा बारकाईनं विचार करा, आपलंही तसंच आहे. जुने लोक म्हणत डांग डांग करत आला आणि डांग डांग करत गेला. या कथेतला बरोबर अर्थ लक्षात घ्या. शिवशब्दाचा तो देव आहे भोळा. नुसतं भोळा नाही, चक्रवर्ती आहे. काही मकान बांधलं नाही, डबल मजली नाही, अलंकार अंगावर ठेवले नाहीत, कपडा लत्ताही वापरला नाही, गजचर्म व्याग्रामभर ठेवलं. कपडे का नाही वापरले? गजचर्मच का? कथेत तुम्हाला समजेल. गजासुराचं आणि व्याघ्रासुराचं काय वर्णन आहे कथेतून तुम्ही ऐकाल. सोनं अलंकार का नाही ठेवले? शेवटी काढूनच घेतात. किती वापरा ना तुम्ही, काढून घेतात. तो देव भोळा आहे. आता सगळेजण आपण शिवजीची भक्ती करून राहिलो, तो देव भोळा आहे. पण भोळेचा देव आहे. भोळे फक्त महादेवाचे भक्त 2च झाले, एक उपमन्यू आणि दुसरा मार्कंडे. तुम्ही राग नका येऊ देऊ. इथं जेवढे आपण बसले आहोत याच्यातलं भोळं कोण कोण आहे? भोळं भोळं हा देव कोणाचा आहे? भोळ्यांचा. आपल्यातलं तो कोणीच भोळं नाही पा. म्हणजे हा देव आपला नाही. भोळं कोणाला म्हणतात? आमच्या गावात एक 17-18 वर्षाचं पोरगं होतं, शाळेत नाही गेलं, काहीच नाही. आताही ते खेळते खेळते मनात आलं की असं करते, ड्र अशी गाडी पिटालत नाही ते. इतकं भोळं. एक दिवस काय झालं, सगळे पोरं शाळेत ट्युशनला निघून गेले. एका श्रीमंत घरचा किराणा संपला होता, बुवा गेले शहरात किराणा आणायले. कधी न येणारे पाहुणे त्या घरी आले. बाईनं काय ठेवलं होता? चहा ठेवायचा आहे, पाणी वगैरे दिलं, बसले. पण घरात पाहते फक्त दूध, पत्ती, साखर सगळं संपलं होतं. आता या पाहुण्याच्या समोरून दुकानात जात होतं, म्हणे आपली काही इज्जत नाही राहणार. म्हणून मागचं दार उघडलं, पाहते इकडे तिकडे कोणी लेकरं शाळेत गेले, कोणी ट्युशनला गेले, पण हे खेळून राहिलं होतं भोळं. त्याला हाका मारले, भाऊ इकडे रे. ते पडतच गेला. काय काकू दुकानावर जाता काय? म्हणजे हो. 2 10 रुपयाचे डॉलर्स कलदार दिले. म्हणे हे 2 घे. त्यानं 2 हाती 2 मुठीत पकडले. म्हणे काय करू? म्हणे एकाची पत्ती आणि एकाची साखर आण. म्हणे बरं. पिटलली गाडी, भुर्र गेलो दुकानात. दुकानात गेलं, दुकानदाराला म्हणे मामा एकाची साखर द्या, एकाची पत्ती द्या. दुकानदाराला समजलं 10-10 रुपयाचं पाहिजे. दुकानदारानं बांधणं सुरू केले. 2 पुळ्या बांधल्या. पण या भोळ्याच्या डोक्यात आलं, म्हणे काकूनं सांगितलंच नाही. डबल मुठा मारल्या आणि गाडी आली घरी. ते काकू म्हणे बाबू दुकान बंद आहे का? म्हणे नाही. मग वापस का आला? म्हणे तू सांगितलंच नाही. कोणी याची साखर आणून कोणी याची पत्ती आणून. म्हणे लक्षात घ्या, हा होय भोळा. आणि अशा भोळ्याचा तो देव आहे, ज्याला माहीत नाही की हे 10च आहेत, कोणी याची आणलं तरी भेटते. अशा भोळ्याचा हा देव आहे. यातलं कोण आहे भोळं? आपलं कोणीच नाही. आमच्या शेजारी एक घर होतं, बजा आजी, ते मेली कोरोनात, राहिली नाही. तिच्या घरी म्हैस होती. म्हैस 2च लिटर दूध दे, पण अर्धा लिटरचे 4 गिऱ्हाईक, पावाचे 8 आणि 10-10 रुपयाचे दिवसभर. मी आमच्या घरच्याला विचारलं, म्हटलं आजीची म्हैस दूध किती देते? म्हणे 2 लिटर. म्हटलं इतके गिऱ्हाईक कसे काय बुडी काढते? म्हणे बुडीची म्हैस पाणीच लय पेते. म्हणे कोणी गेलं, आजी दूध आहे का? ऐक थांब पाहतो, ऐक थांब पाहतो. गिल्लाच घेतला, गेली की आणलंच अर्ध. गप्पाही करू लागे. ते दूध नेणारे म्हणत माय आजी लयच भोळी आहे म्हणे. ऐका तुम्ही, आता याले भोळं म्हणतात का? हे भोळं नाही, हे भोळ्याचं सोंग घेऊन भोळीबाई भोळी
पायान पैसे वडी होते. अशायचा हा देव नाही. आणि याच्यातले तुम्ही आम्ही कोण भोळा आहो? कोणीच भोळं नाही. आणि शिवजीची भक्ती करत असताना शिवाला काहीही मागू नये, काहीच मागू नये. पण आम्ही तर आता असं आणलं. मी त्या महाशिवरात्रीला आलो कीर्तनाहून घरी, तर आमच्या घरचे लोक जायला होते मंदिरात. गेलो, मंदिर घराला लागूनच त्या बेलपत्राले सहज लावून सगळे चिटकून राहिले होते बेलपा. म्हटलं हे काय? आमच्या घरच्या म्हणा त्याच्या पोराच्या परीक्षा चालू आहेत म्हणे, ते पास होतात बा. म्हटलं कसं काय? म्हणे सहज लावून चिटकवलं की ते पास होऊन जाते. म्हटलं यांनाही होत, प्रयत्नांती परमेश्वर बा. हो तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश भेटील. यांनाही होत. दुसऱ्या दिवशी पाहिलं सकाळी जाऊन तर सगळे माकोळे मुंग्याच देवाच्या अंगावर. याले भक्ती म्हणत नाही. तिघांना कधीच काही मागू नये. भक्तांनी देवाला कधी काही मागू नये, शिष्यानी गुरुला मागू नये, पत्नीनं पतीला कधीच काही मागू नये. भक्तानं फक्त नामस्मरण करावं, तो काही आंधळा नाही, काय पाहिजे देऊन टाकते. शिष्यानी गुरुची सेवा करत राहावी, तो काही पागल नाही, काय पाहिजे ते देऊन टाकते. पत्नीने पतीला प्रेम द्यावं, मागायचीच गरज पडत नाही बा. जपल्यासारखं नको होऊ दे. पण आता तर आम्ही इतकं सुरू झालो, इतके दिवे लावले. एक दिवस तर मी घरी गेलो तर माझ्या दरवाज्यात मधल्या दारात दिवा लावला होता उंबरठ्यावर. म्हटलं आजची भावबीज नाही, हा दिवा कसा लावला? दिवा हा यमदीप पूजनालाच लावत असतात उंबरठ्यावर. म्हणे ते ऐकलं आणि त्या भावानं सांगितलं, एक लावा पाण्याजवळ, एक लावा उंबरठ्यावर, एक. म्हटलं गावच्या तो टाका, इकडे भैर इतकी लाईट लावली. हो दिवाचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं. पण हितासाठी देवदेव नका करू. हितासाठी आत्मा परमात्म्यात कसा मिळेल. आता मी 22 वर्ष झाले कीर्तन कथा करून राहिलो, पण अजून कोणच प्रश्न हा विचारला नाही बुवा माळ कोण्या बोटान जपावं, ध्यानाले कसं बसावं, ध्यान कसं करावं, नाम कसं जपायचं, माणसाचा उद्धार कशात आहे, आत्मा परमात्म्यात कसा मिळेल, हे कोणच नाही विचारलं. विचारतात इतकं की पागल करून टाकतात. महापोराचं लग्न कधी होईल? पीक लय होते महाराज, ते पीक घरी आलं की दवाखाना सुरू लागते. आणखीन सांगतात 4 वर्ष झाले मुलाच्या लग्नाले पण बाळ नाही होऊन राहिलं. ह्याच्यासाठी देवदेव असते का हो? तुकोबाचं सगळं गेलं. मोठे मोठे संत भेटत, ते म्हणत सांगा काय देऊ? काहीच नाही, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. देव माझ्यावर कृपा कधी करील, आत्मा परमात्म्यात कधी मिसळेल. आणि कोणत्याही कथाकार कीर्तनकारांनी हे तर सांगा संसारातलं, पण देव आणि भक्त यांचं ऐक्य कसं होईल हे सांगणं म्हणजे जगाचा उद्धार. विठ्ठल म्हणून शिव भोळा 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 म्हणतो आपण, तो भोळ्यांचा देव आहे. शिवजीला डोळे किती आहे? हा 3 असतात का हो कोणाला डोळे? डोळे 2च आहेत पहा. मग शिवजीचा तिसरा तिल, तिसरं नेत्र, तिसरी आँख हे काय आहे? तो कॅमेरा आहे. तिसरा डोळा म्हणजे कॅमेरा. आपणही आपल्या घरा, शाळा, कॉलेजवर, दुकानावर कॅमेरे लावले आहेत, सगळं दिसते. तसं विश्व तयार केलं त्या शिवजींनी इथं कॅमेरा लावून ठेवला. आणि या कॅमेऱ्यात सगळं उमटते. तुम्ही मी सगळे काय काय करतो हे शिवजीच्या कॅमेऱ्यात उमटतात. आणि तो मशानातला देव असल्यामुळे अवघ्यायला जावं लागते तिथंच. आणि केले कर्म झाले तिची भोग आले, तिथं सगळे भोग भोगावं लागतात. आम्ही डोळे मिटून पाप करत असू, पण त्या बुवाचा तिसरा कॅमेरा डोळा उघडा आहे बा, हे लक्षात ठेवा. म्हणून शिव शब्द बरोबर ध्यानात घ्या. सगळं दिसते. आम्हाला असं वाटते की आम्ही जे करतो हे कोणाला दिसत नाही, पण त्या बुवाला दिसते. शिवजीले तरी घाबरा. इतर मंदिरात जा तुम्ही, दरवाजे 7 फूट 9 फूट उंच असतात, पण प्राचीन शिवालयात जा जुन्या, दरवाजा केवढा असते? 4.25 4 फूट, 4.5 4.25. का? स्वतःच्या सासऱ्याचंच तर मुंडकं नाही ठेवलं त्या बुवानं. आम्ही तर त्याचे कोणीच नाही. म्हणून तिथं कसं जावं लागते? नतमस्तक होऊन, छाती काढून बिलकुलही जमत नाही असा तो एक बुवा आहे भोळा. आता पहा, त्या तिसऱ्या डोळ्यात अवघं दिसते. समजा सगळीकडे हरभरे पेरले आहेत, तुमचा हरभरा खाण्याजोगता झाला, तुम्ही गेले शेतात, संध्याकाळी चक्र आले,
आजूबाजूनं तुमच्या शेतं लागून हरभरे होते, सगळे परिपक्व खाण्याजोगते झाले. तिकडे पाखरूही नव्हतं, पण घरी येताना तुम्ही कुठचा आणसा? राग नका हे देव. डांगेवाडी डांग उपटून तर आणतेच, पण दुसऱ्या दिवशी मुलाला सांगते ह्या मावशीच्या घरी देजो खोलीवर, हा मामाच्याही घरी देजो. तुम्हा आम्हाला असं वाटते की कोणच नाही पाहिलं, पण आहे का, मन हे पाप करते. बुद्धी पाप नाही करायला लावत, मन पाप करते, घाबरते, नंतर धीट होते. एवढं पक्क होते भयोमना लज्जा, मग भय नाही कोणाची, लाजही वाटत नाही. पाहून घेऊ, कोणालाच हे दिसत नाही, पण ज्यांची कथा आपण ऐकतो ते बाबा सगळं पाहतात. एका ठिकाणी म्हटलं आहे, ते भावगीत आहे, अभंग नाही. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पडतैर, काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार कळतैर, काय काय केलस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासूनी कधी दूर जात नाही, तू केलेल्या पापाची कधी माफी होत नाही. शांती तुला हे झोपू देईना, शांती तुला हे झोपू देईना, दिनरात त्याला कळतैर, काय काय केलंस भल्या मानसा शिवाला सार कळतैर. काय नाही दिसत होत्या भोले. तिसऱ्या कॅमेऱ्यातून डोळ्यातून सगळं दिसते. तो भोळा नाही, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, ते इथं चित्तात ठेवा. तुम्ही शिवजीची भक्ती करता, पण आपल्या भक्तीत किती अंतर पडते ऐका. ते भोळे नाहीत. नंदिकेश्वर भगवान तुम्हाला बाहेर दिसतात, आतमध्ये शिवजी आहेत. उमा महेश्वर दोन्ही एकत्र आहेत. तो पिंडीचा दगड नका समजू, सकुटुंब सपरिवार आहे ती पिंड. पहा कशी सकुटुंब सपरिवार ऐका. उत्तरेकडे बाबाचं पिंडीचं तोंड आहे. नंदीकडून उजवीकडचा जो भाग आहे तो शिवजीचा आहे, डावीकडचा आहे तो उमेचा पार्वतीचा आहे, मध्ये लिंग आहे. त्या पिंडेला दोन जे कान दिसतात ते कानासारखा आकार वाटतो, ते कान नाहीत. उजवीकडून कार्तिक स्वामी आहेत, तो कान म्हणजे. डावीकडून जो कानासारखा वाटते ते गणेशजी आहेत. गणपतीच्या पुढे थोडंसं पिंडीवर डावीकडून त्या बुवाच्या दोन पत्न्या आहेत, रिद्धी आणि सिद्धी. कार्तिक स्वामीच्या पुढे रिकामी जागा आहे, पण जिथून खाली पाणी पडते महादेवाचे दोन लाडके नातू आहेत, क्षम आणि लाभ. क्षम म्हणजे शुभ आणि लाभ. म्हणून पिंडेवर कुठं काय व्हायचं यालाही नियम आहेत. बिल्वपत्र तोडताना ज्याला व्हायचं आहे त्यांनीच तोडलं पाहिजे, तो देव भोळा नाही. बरोबर आहे का? ज्याला बेल व्हायचं आहे त्यांनीच तोडलं पाहिजे. पण आमचं तसं आहे, कुठं चालले हो? आलोच तिकडून. हां येता येता काय करता मग बेल आणजा. चुकलं सगळं. तोच महादेव बेल आणते त्यालाच तुम्ही वाहून राहिले. झाडावर तोडून कधीच बेल चढून तोडू नाही. कुऱ्हाडीन नाही, विड्यान नाही, अडकित्यान नाही, कात्रीन नाही. त्याच्यावर साक्षात शिवजीचं वास्तव्य आहे, चढू नाही. स्टुलावर उभं खालूनच 5 जरी पत्थर सापडले तरी भाग्य. एक खट्ट्या 3-4 पानं असे वाहू नये, एकच पत्र वाहलं पाहिजे. तेही तुटलेलं नसलं पाहिजे, छिद्र नसलं पाहिजे. झाडाचं फूल तोडल्यावर अर्ध्या घंट्यात ते शिळं होते, पण बेलपत्र 5 दिवस ताजं राहते, ते शिळं होत नसते. पहा समजा तुम्ही तोडून आणलं, तुम्हाला आळकाठी आली काही, तर 4थ्या दिवशी तुम्ही तेच बेल वाहू शकता. 5 दिवस शिळं होत नसते. पहा कोण्या प्रहरात गेलं म्हणजे बेल कसं व्हायचं याला नियम आहे. शिवजीचे पूजेचं साहित्य आहे. काय काय बघा, लाल चंदन, पांढरं चंदन, पिवळं चंदन, जानवं, दर्भ, तीळ काळे, जव, मोसमी फळ, धतुरा म्हणजे धोत्रा, पांढरी गुंज शिवपूजेतलं सामान आहे. पहा भस्म, कुंकू, हळद, दुर्वा,
मग हे शिवजीला चालते का अवघं? नाही, शिवजीला काय चालते बघा, बेल. पण लिंगावर बेल कधीच वाहू नये. उजवीकडून लिंगावर फक्त 5च पानाचं बेलपत्र चालते. हळद कुंकू कुठं व्हायचं? डावीकडून आई पार्वती आहे. दुर्वा कुठं ठेवायच्या? मगाशी सांगितलं तुम्हाला, गणेशाचं जिथं वास्तव आहे तिथं ठेवायच्या. चंदन कुठं लावायचं? कार्तिक स्वामीच्या जवळ. कुठंही नका हो. बेल 5-5 कधीच नाहीत वाहले पाहिजे. आमची आता एक मोठी शिवकथा झाली. मोठा असा मध्ये शिवलिंग, नंदिकेश्वर भगवान. कथा चालू, भरपूर समाज कथेत बसलेला. आली एक बाई, बॉटल हाती पाण्याची. एका पंडित होते, बेलपत्र, मोठी घंटा. आता कथा चालू असताना दर्शनाला जाणारानं घंटा वाजू नाही. पण काय सवय झाली, टनानन वाजवतात. हो, घंटा वाजवली पाहिजे, पण कोणाला व्यत्यय नाही. काही काही मंदिरात तर दोरी बांधून ठेवा लागली घंट्याला. घंटा वाजवल्यानं देव भेटत असते का? घंटा वाजवल्यानं जर देव भेटला असता तर आमचे महाराज म्हणत, उन्हाळ्यात कुल्फीवाले किती वाजवतात का तुम्ही टनटन दिवसभर, पण भेटते काय कधी देव? घंटेत नाद आहे. पण नंदिकेश्वर भगवान बाहेर आहेत, शिवलिंग आत आहे. आपल्या डावीकडूनच आत जायचं. पूजा झाल्यानंतर तो पाणी जाण्याचा मार्ग कधीही ओलांडू नये, पण यायचं. पण नंदीच्या आळवं येणं जाणं कधीही करू नाही. बरोबर आहे का? तरुण मंडळीचं हे फार काम आहे. उत्साही मंडळी आहे, भरपूर समाज आपला बसला आहे. आळवं कधीही जाऊ नये. बऱ्याच शिव मंदिरात छिड्या लावून ठेवल्या गेल्या अशा. आळवं कधी जाऊ नये. पण आपण तो कुकडूनही येतो आणि कुठूनही जातो. डावीकडून जाणे, आतमध्ये बसणे. तिथं गेल्यानंतर सकाळची 6 ते 9ची जी पूजा आहे, जसं झाडाले बेल लागत असते तिरगुणी तसंच व्हायचं या 3 बोटात पकडून. पण देठ असते नंदीकडे, टोक असते लिंगाकडे. 9च्या पुढे जर गेले तर झाडाला लागते तसं, पण असं पालथं सांगितलं, देठ नंदीकडे, टोक लिंगाकडे. 12च्या पुढे जर गेले तर झाडाला लागते तसं, पण देठ लिंगाकडे, त्या पानाचं टोक नंदीकडे. 3च्या पुढे जर गेले तर पालथ, पण देठ लिंगाकडे, टोक नंदीकडे. ऐकता की झोपता? कसंही बेल नका वाहत जाऊ. त्या कथेतलं मी तुम्हाला वाटते बुवा भुलला, काय सांगून राहाल तुम्ही? म्हणा कीर्तन. आमची कथा सुरू होती, आली एक बाई, कथेत वाजवली मोठ्यानं घंटा. आम्हाला भजन लावावं लागलं. मग सगळ्याचं लक्ष त्या बाईच्या इकडे. बॉटल उघडली, शिवलिंग दूर, आणि त्या बॉटलनं तिथूनच असं पाणी फेकलं. आणि जेवढे होते बेलपत्र तेवढे टाकून दिले लिंगावर. आली आणि पुढे बसली. मग भजन बंद केलं. मी म्हटलं मावशी, म्हणे काय बा? म्हटलं महादेव तो थट्ट्याचा आहे काय? म्हणे कसं कसं बोलता? म्हटलं असं पाणी कोणाच्या अंगावर फेकत असतं? जो थट्ट्याचा असला, धुईमाती करायचे, त्याच्या अंगावर फेकतात पा. आणि 5-5, 10-10 असे बेलपत्र रागान वाहू नाही. एकच बेल कोण्या प्रहरात कसं व्हायचं याला नियम आहे पा. बरं, मंत्रही वेगळा आहे. पहिल्या प्रहरात जर गेले असं जर हे बेल वाहलं तर ओम श्री सांब सदाशिवाय नमः. 9च्या पुढे गेले असं बेल आहे तर ओम श्री शंकराय नमः. त्याच्या 3ऱ्या प्रहरात गेले तर देठ लिंगाकडे, टोक जसं झाडाला लागते तसं नंदीकडे, तर ओम नमः शिवाय. 4थ्या प्रहरात गेले तर पालथ, टोक लिंगाकडे, देठ लिंगाकडे, टोक नंदीकडे, ओम श्री शंकराय नमः. पण कोण म्हणते असं? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालू असते. 5 पानाचं बेल कदाचित जर सापडलं तर तुम्ही भाग्यवान. कसे? 5 पानाचं बेल सहज आलं तर, नाही तर बससान मग उद्या पाहत दिसते काय दिसते काय म्हणून पहा. सहज तुमच्या हाती आले तर भाग्यवान. ते बेलपत्र धुवून काढायचं. 3 चंदन मी तुम्हाला सांगितले ते एकत्र मिश्रित करून घ्यायचे आणि गोमूत्रात त्याची पेस्ट, मलम बनवायचा. त्या 5 पानावर ते बेल असं लावायचं पूर्ण. आणि त्या 5 पानावर पूर्ण मंत्र असते, तो काही तुमचा मावणार नाही. तर पहिल्या पानावर लिहायचं असं त्या मोरपिसाच्या देठानं, ओम न म सी वा य असं लिहून लिंगावर ठेवायचं. तुमची पूजा आरती संपल्यानंतर ते बेलपत्र घरी न्यायचं, सावलीत सुकवायचं आणि असा त्याचा फोटो काचामध्ये फ्रेम करून आणायचा. तो आपल्या देवघराच्या देवपाठाच्या मागे असा उभा करायचा.
फायदा काय बघा. आता ओम नमः शिवाय हा पूर्ण मंत्र नाही, तो शॉर्टमध्ये लिहिलेला आहे. आपण जसं पूर्वी पत्र लिहिताना स न वी वी असं लिहित होतो, म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तसा हा ओम नमः शिवाय मंत्र आहे. न शब्दाचा म शिवाय याचा अर्थ काय होते बघा. पहिला आहे न, नचा अर्थ होते नागेंद्रहाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय ओम नमः शिवाय. मचा अर्थ मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर परमतनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुभजिताय तस्मै मकाराय ओम नमः शिवाय. सीचा अर्थ शिवाय गौरी वदनाब्जरुंद सूर्याय दक्षाय धुर्नाशकाय श्रीनीलकंठाय ऋषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वचा अर्थ वसिष्ठ कुंभोद गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय ओम नमः शिवाय. यचा अर्थ यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय ओम नमः शिवाय. झाली वाटते एक एक झोप. तो काय भोळा आहे का देव? भोळा नाही, हे सगळं असल्याशिवाय प्राप्ती नाही होत पहा. आता हा एवढा लंबा काही वखर कोणी जुतत नाही. ओम नमः शिवाय. त्या बेलात काय ताकद आहे त्याचं कारण असं आहे, तो जर तुम्ही घरी ठेवलं बेलपत्र सुकवल्यावर फोटो फ्रेम करून, तर ज्या दिवशी ठेवलं त्या दिवसापासून तुमच्या घराण्यातल्या 5 पिढ्यांमध्ये अपघाती कोणी मरणार नाही आणि अल्प आयुष्य कोणी मरणार नाही. कारण काळाचाही हा बाबा महाकाळ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. आता हे तुम्हाला सांगितलं पूजेचं सगळंच नियम. भोळाही तो देव आहे, पण शिवजीच्या दर्शनाची पद्धत कशी आहे हे बरोबर ऐका. आळवं नंदीच्या तर जाऊ नये, पण शिवजीचं दर्शन एकट्याने पती किंवा पत्नीने घेऊ नये. 2 देव असे आहेत, त्यांचं दर्शन दोघांनी सारखं घ्यावं. एक विठुराय आणि दुसरे हे बाबा शिवजी. विठुरायाच्या जवळ दोघांनी जावं पती पत्नीनी. उजव्या पायाला पतीने हात लावून डोकं टेकवायचं, डाव्या पायाला पत्नीने, उजव्या पायाला पतीने मस्तक टेकवायचं. 3 पावलं मागे यायचं आणि मग पाठ फिरून पुढे चालायचं. शिवजीचंही दर्शन तसंच आहे. पती पुढे पत्नी मागे. डावीकडून जायचं, आतमध्ये बसायचं, आसन टाकून मांडी मारूनच पूजेला बसलं पाहिजे बा. पूजा संपल्यानंतर दोघांनी लिंगाला हात लावायचं. शिव म्हणजे स्पर्श, मगाशी अर्थ सांगितला. आणि दोघांनी असं मस्तक लिंगावर टेकवायचं. तिथून पत्नीनं तसंच बसलेलं राहावं. पती जसा आत गेला तसं पतीनं बाहेर यावं. नंदिकेश्वराच्या शिंगावर आपला पतीनं असा उजव्या हाताची हे 2 बोटं अशी ठेवायची आणि त्यामधून आपल्या पत्नीला असं पाहून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणावं. पुन्हा आत जावं, लिंगाला हात लावून मस्तक टेकवावं. त्या बहिणी आईनी बाहेर यावं. बाहेर जशी आत गेली तशाच रस्त्याने यावं. नंदीच्या शिंगावर त्या स्त्रीने आपला असा डावा हाताची हे बोटं ठेवायची आणि त्यामधून आपल्या पतीला पाहून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणावं. पुन्हा आत जावं. दोघांनी पुन्हा लिंगाला हात लावून मस्तक टेकवावं. पती पुढे पत्नी मागे. नंदीच्या शेपटाजवळ येऊन दोघांनी कान पकडायचे आणि कानीचे पापाने. देवा चूकभूल माफ कर. आता हे कोणीच म्हणत नाही, भम भम बोले होदाळात मारून घेतात. देवा चूक भूल होतच असतेच. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. प्रभू तुम्ही सर्वांचे बाप आहात. आणि 3 पावलं मागे जायचं, मागे मागे मग पलटून जायचं. अशी दर्शनाची पद्धत आहे. आपण जे बेलपत्र शिवामूठ आणत असतो पूजेत शिवजीवर वाहल्यानंतर नियम असा आहे की घरून सगळं साहित्य आणा. एक नॅपकिनसुद्धा चांगला कोरा आणायचा. तुमची आरती झाल्यानंतर एका पिशवीत सगळं वाहलेलं सामान आपल्या पिशवीत भरायचं आणि भरल्यानंतर त्या नॅपकिननं देवन ते मंदिर स्वच्छ पुसून घरी जावं. याले पूजा म्हणतात बा. नाही तर तुमचं दही, कोणाचं दूध, कोणाचं काय त्या मंदिरात
पाय टाकला की असं वाटते उलटी होते की काय बा. याला भक्ती म्हणत नाही. तुम्ही केलेली पूजा उचलून घरी नेली पाहिजे, मग ते नदीतही नाही टाकायची, आपल्या शेतात खड्डा करून गाळली पाहिजे बा. पण आपण काही असलो की सगळं नदीत नेऊन टाकतो बा. हे सगळं प्रदूषण आहे, याला भक्ती म्हणत नाही. शिवजीवर पाणी टाकायची सुद्धा एक पद्धत आहे, गडव्यानं सुरू केली. पण रानगाईचं सिंग पाहिजे. आता रानगाईचं सिंग भेटत नाही म्हणून पितळ, तांब, जस्त याच्या इंग्रजी यू आकाराच्या अशा शिंगासारख्या भेटतात. आता काही काही लोकांना तर ते शिंगही बंद करून टाकलं, त्या गळवेलेच लावून दिला पाईप. वास्तविक शिंगातून टाकत असतात, पण मधामधात एका गळव्यान जमलं नाही, 2-2 नेले. पण गळव्याची धार बिलकुलही चालत नाही. आपले बापजादे काय पागल होते का या गळत्या लावल्या ते ना. कारण शिवजीवर धार नाही पाहिजे, एक एक थेंब पाहिजे. म्हणून पहिल्या ऋषीमुनींनी आपल्या पूर्वजांनी ह्या गळत्या लावल्या आहेत. त्या गळतीत तुमच्या घरचं चमचाभर दूध आणि एवढंसं पाणी झाली तुमची सगळी शिवभक्ती पहा. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि नेहमी करता तुम्ही शिव 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 नामस्मरण केलं तर फायदा काय होते? दुसऱ्या चरणात वाचे वदता शिव 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 नामस्मरण सुरू ठेवा. खरं नाम आहे ते ओम नमः शिवाय. पूर्वी कोणी शिव सांप्रदायिक एकमेकाला भेटले की ते मंत्र म्हणायचे, शिव शरणार्थ पहा असा तो मंत्र आहे. ओम शिव शरणार्थ म्हणजे आम्ही सगळी शिवाला शरण आहोत. आता तुम्ही रामराम म्हणा, नमस्कार म्हणा, जय हरी म्हणा, काही म्हणा, पण नमस्कार हा शिवजीलाच होते. तुम्ही साधूच्या पाया पडा, व्याह्याच्या पाया पडा, विहिणीच्या पडा, कोणी एकमेकाच्या पाया पडा, पण नमस्कार हा पृथ्वीला तर होतेच पण शिवजीला. आता आपल्याला वाटते की हा माया पाया पडला नाही, काही काही सासू सुना पाया पडला नाही की राग भरतात, पण कोणीच कोणाच्या पाया पडत नाही, सगळे शिवजीच्या पाया पडतात.
कसे पाय पडतात बघा. तुम्हाला शिवजीचं दर्शन एका मिनिटात करून देतो. हा हाय उमेचा भाग, डावा हात डावं शरीर पार्वतीचं आहे, उजवं महादेवाचं आहे. म्हणून हे दोन्ही शरीर एक झाले, शिव आणि शक्ती. पहा हे पिंड बनली. झोपता काय? कारण हा अंगठा लिंग आहे आणि हे पिंड आहे. आणि नमस्कार करताना आपण कसा करतो? कोणाला झाला हा नमस्कार? हे होय शिव शरणार्थ, मी अनन्य शिवजीला शरण हवा. आणि या वाचन ते नाम घ्या, शिव शिव. आता नामात फार मोठी ताकद आहे. कोणी कोणी नामं घेतले शिवजीचे हे कथेत तुम्ही ऐकणार आहात. आणि शिव नामात फार मोठी शक्ती आहे. शिव शिव शिव. हे नाम जर जपलं तर काम आणि क्रोध हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. पण शिव शिव जर म्हटलं तर दोन्ही शत्रू समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. हे दोनच शत्रू तुम्हा आम्हाला संपवतात नाही, अवघे संपले. पहा मोठे मोठे शिवभक्त होते. रावण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे शिवजीचेच भक्त आहेत, पण सगळे संपले. पहा देवीच्या अंगावर जे गेले, शुंभ निशुंभ, विंद अरविंद, रक्तबीज अंडबीज, हे जे गेले, महिषासूर, हे राक्षस देवीचे भक्त मारायला गेले, पण होते शिवभक्तच. पहा पण जे जे शिवभक्त होते, काम आणि क्रोध यांनी उलट खवडून टाकला, पण विनाश झाला. या दोन गोष्टींनाच आपली सगळी समाप्ती होते. पण शिव 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 नाम जर घेतलं, हो तसंही अवघ्याचं कुलदैवत काय? जेवढे लोक आपण बसलो, आपलं कुलदैवत काय आहे? तुम्हाला झोप आल्यासारखं होते का? कुलदैवत म्हटलं की शिवजीच म्हणतात सगळेजण. प्रत्येकाचं कुलदैवत शिवजी आहेत, पण कुलदैवत विचारलं की सांगतात भवानी. कोणी म्हणते आमची ह्या गावची आहे, कोणी म्हणते त्या गावची आहे. भवानी भवानी एकच आहे. तिच्या देहाचे तुकडे झाले, नावं बदलले, पण अवघ्याची कुलदेवी भवानी आणि कुलदैवत आहे शंभू महादेव. आणि शंभू महादेवाचं कुलदैवत आहे विठेवर उभे असणारे भगवान विठोबा. म्हणून माझे कुळीचे कुळस्वामिनी तुकोबाराय असं म्हणतात की माझं कुळ महादेवा तुम्ही आणि तुमची कुलस्वामिनी विठेवर उभी असलेली तेव्हा. आता भारत कृषी प्रधान देश आहे आणि जो शेती करते त्याला काय म्हणतो आपण? शेतकरी. तिकडे जर गेलो आपण तर त्याला म्हणतात कृषक. कृषक समाज कोणता आहे म्हणतात? हा सगळा कृषक. आणि कृषकचा मराठीत अर्थ होते कुणबी. भारतातले सगळे लोक कोण आहेत? कुणबी आहेत सगळेच. पहा मग या धंद्याहून जरी जाती बदल्या भेटल्या, काही डिग्री भेटली, तेच जात तयार झाली. वास्तविक जगात जातच नाही. आहे जात. कोणती आहे माहीत आहे? मरेपर्यंत तुमच्या मनातलं जे जात नाही त्याला जात म्हणतात. पहा आपल्या मनातलं मरेपर्यंत जे जात नाही ते जात. वास्तविक सगळेजण आपण कुणबी आहोत. आणि कुणबीचा एकच देव आहे महादेव. कारण महादेवाचं वाहन कोणतं आहे? आम्ही कोणाच्या भरोशावर पोटभर खाऊन राहिलो? नंदीच्या. म्हणून अवघ्याचं कुलदैवत शंभू महादेव आहे आणि आपण सगळे कुणबी आहोत. आणि परीक्षा घेणारा एकच देव आहे महादेव. आणि ते नाम जर तुम्ही घेतलं तर काम क्रोध तुम्हाला काही करूच देणार नाही. हे तर पहा ना तुम्ही, त्या मकर संक्रांतीच्या 15 दिवसाच्या पर्वकालात सगळ्या महिला नाव घ्यायला जातात. रथसप्तमी लोक असते तो पर्वकाल. आपल्या खेड्यात एका दिवशी असते, शहरात 15-20 दिवस चालते. आपल्या खेड्यात एका दिवशी, दुसऱ्या दिवशी वानं असलं की त्या बाया चालल्या, कपाळाला एवढं बोर्डाचं बोर्ड होऊन जाते. आणि ह्या पोरी बेदम होतात, तुईसं घुईसं जमा करू करू. आणि कोण्याही घरी गेले की या बायाचं एकच असते, महादेवाच्या पिंडीवर सफरचंदाची फोळ नाही, टरबुसाची फोळ. आणि आमच्या यायचं बोलणं साखरे अणगोण इतका खराब बोलते की सांगा नाही वाटत. पण महादेवच पती आहे. आपला पतीच महादेव आहे. पहा तुम्ही आजही पहा, एकीचाही पती बरोबर नाही. जाऊन देसाल नाही तर बाहेर. पहा पण तरी कितीही त्याचे गुन्हे आपल्या पोटात ठेवतात. माहेरात सांगत नाहीत, कोणालाच सांगत नाहीत. अशा भारतातल्या बाया वागून राहिल्या म्हणून 552 देशात
आपल्या देशाला तुमचं नाव लागलं, भारत माता की जय. म्हणून अंतःकरण मोठं आहे, शक्ती आहे, तुम्ही उमा हा महेश्वर आहात. पहा किती नाम 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 शिवजीचं सांगतो आपण. हे मागच्या मकर संक्रांतीला मी घरीच होतो, आल्या 2 बाया आमच्या घरी दुसऱ्या दिवशी. त्या दिसत्याबरोबर मी थांबलो, म्हटलं पाहू बरं ह्या नाव कसं घेतात. म्हटलं आपल्याला कीर्तनात सांगायच्या कामा येते. एकीच्या घरचा बुवा रोज मारे आणि एकीच्या घरचा बुवा इतका ऐदी कामालेच न जाय. मी असं दाराच्या आडी लपलं, आमच्या घरच्याने लावलं ते बोर्डन, ते मुठभर वाण घेतलं आणि टाकलं पदरात. सांग बरं, आता तिच्या घरचा बुवा खूप मारे, त्याचं नाव होतं रामदास. म्हटलं आता ती रामदास असेल कोणी. त्या बाईनं ते नाव घेतलं तर इतकं समाधान वाटलं. म्हटलं बरोबर आहे. पहा आता खरंच मारे हे आमच्या घरचे म्हणे. सांगा. मी दिला कान. ते म्हणे दारी होता खूप कुपार होतं, पाखरू मारू नका रामदास, मी गरीबाचं लेकरू म्हणे. बाहेर हृदय जरा हल्लं. म्हटलं किती किती माणुसकी आहे. पहा दुसऱ्या बाईनं नाव घेतलं, तिच्या घरचा बुवा फारच वैदी होता. तुम्हाला सांगतो पण जिंकून घेसान नाही तर. इतका ऐदी होता, त्याचं नाव होतं शहादेव. आमच्या घरच्यांनी तिले लावलं आणि ते भरलं. सांग ते म्हणे मागं कौलाचं घर, पुढे टिनाची ओसरी. झोपता काय? असं असलं तर आम्ही 12 वाजेला काही झोपत नाही म्हणा. ते पहिलेच बसला सांगत म्हणा ओम कसं असते आणि काय कसं असते. मागं कौलाचं घर, पुढे टिनाची ओसरी, त्याच्यावर होता गोटा. आमचे शहादेव इतकी ऐदी कुकडी लोटा म्हणे. शेवटी नामच आहे ना हो, नाम कसंही घेतलं तरी नामच आहे. एक भक्त असा होता, रोज पहाटे महादेवाच्या मंदिरात एवढं बेल घेऊन येत होता. 12 ठिकाणी ते आळवं गंध लावायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शेतकरी होता, कुणबी, घरी शेती भरपूर, मावच्या तयार करेल होता. कोणाला आळवही ना जाऊ दे. आणि भक्ती कोणाची करे? शिवजीची. कोणं जर एखादी शेंग भेंड तोडली तर तिथंच टाक्याला लावे आणि घाण शिव्या दे. आणि इकडे मात्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा त्या कॅमेऱ्यातून अवघं पाहत आणि तो कॅमेरा त्या बाईला दाखवत उमेले. पाय आपला भक्त. ते म्हणे तसं नाही, तुम्ही परीक्षाच घ्या म्हणे. आणि प्रत्येक कुणब्याची, प्रत्येक माणसाची परीक्षा कोण घेते तर महादेवा घेते. बरं घेतो म्हणत परीक्षा. त्यावेळेस हुरडा पेरत. हुरडा कशाचा असे तो? वाणीचा. पहा मावच्यावर उभा राहिला, कोणाला जाऊनच देत, गोफन फिरवायचा, पाखरूही बसू देत नव्हता. गंध 12 ठिकाणी. लोक महादेवाचंही नाव घेतात ना. तुमच्या गावात असतील शिवजीचे नाव घेणारे. श्रावण महिन्यात तर खूप ऊत येते. पहा धारगळच्या वाटेनं टोंग्या टोंग्या पाणी, नंदी लागले पोवाळणी. सांगा टोंग्यावाळ्या पाण्यात नंदी कसा पोहत असेल. त्याला तारतम्य लागलं पाहिजे. महादेव म्हणत सखे आज परीक्षा घेतो. रोड शरीर केलं, डोक्याचं टक्कल केलं, धोती टोंगड्यावली, त्याला 7-8 गाठी. अंगात सदरा नाही, माळ नाही, एक एक पसली मोजून घ्या. एक मळका असा एक दुपट्टा होता, त्याचे 4 पदराची गाठ बांधली, खांद्यावर जोडी केली. गेला त्या शेतात आणि 5 कंसाची चोरी केली त्या वाणीच्या. टाकली. तो मावचवून पाहून राहिला मालक. मालक उतरला खाली, आला या बाबाजवळ. काही 1 नाही 2 नाही, बाजूनं अंबाडीचं मोठं झाड होतं. ते उपटलं आणि शिवजीच्या पाठीवर आदळलं. भर्र वळ उमटला. का चोरी केली? ते 5 कंस वापस दिले. मंदिरात आल्यावर उमेनं विचारलं महादेवाले, का हो काय झाला भक्ताचा घोर? बाबानं पाठ दाखवली. ते ओळ दिसले. शंभो महादेव भक्ताचा गुन्हा माफ करतील, पण उमा नाही माफ करत. बा उमा तर मोठ्या मोठ्याचा बजेट बसवते. म्हणून जरा शिवजीची भक्ती करताना विचार करा. याचं एक गाणं आहे, तुम्हाला मी कथेत सांगितलं. शिवजीचे भक्त आहेत ते म्हणतात. माझे गाणे बरेच पाठ आहेत. पहा कारण माझंही कुलदैवत शिवजीचं आहे. पहा संभा संभा करती गा देवा रे माझ्या, संभा जातीचा भिकारी गेला. कुणब्याच्या शेतावरी कुणबी होता माळ्यावरी, केली
4 पदराची जोडी केली, 5 कणसाची चोरी कुणबी उतरला, माळाच्या त्या खाली गेला, संभाच्या जवळी उपटली, धुऱ्याची अंबाडी सटकली, संभाच्या पाठीवरी संभा, हात कुणब्याला जोडी, हात कुणब्याला जोडी हो महादेवा हो, हात कुणब्याला जोडी, ब्याला जोडे हात कुंब्याला जोडे ओ महादेवा, हात कुंब्याला जोडे. हर बोला महादेव. झोपले सगळे. पुऱ्या जाग्यात नाम वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, संभा संभा शंभू शंभू ओम नम शिवाय म्हणतेन तरी राग येते. असं जर असलं तर भक्ती करायचं कामच नाही. पण खरं जो शिवनाम घेते त्याचे हे दोन्ही विकार समाप्त होतात. म्हणून वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. तिसरा फायदा काय आहे 3ऱ्या चरणात सांगतात. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, अर्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष. शिव देखता शिव देखता, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 आहेत पुरुषार्थ. पण शिवजीला जर तुम्ही डोळे भरून पाहिलं तर हे आपोआप 4ही पुरुषार्थ घडतात. तुम्ही म्हणा आम्ही तर रोज मंदिरात येतो, मूर्ती डोळे भरून पाहतो. ही मूर्ती नाही, ज्योत. जो पहिला अर्थ सांगितला, डोळे मिटून ती ज्योत इथं पहा. ही इथं पाहिली की धर्म अर्थ काम मोक्ष आपोआप आयतेच घडतात. पहा, सर्वात मोठा शिवनामाचा फायदा आहे. धर्म म्हणजे कोणती जातपात नाही. धर्म म्हणजे नीती. धर्म रक्षिते रक्षतः. ज्या धर्मात आम्ही राहतो त्या धर्माप्रमाणे आचरण करा. कोणाची टीका टिंगल करू नका. कोणीही जीवाचा न घोळू मत्सर. दारात कुत्रा आला तर मारू नका. गाय आली तर तसं पाठवू नका. चिमणेल धान्य द्या. हा झाला धर्म. चांगल्या कामाला मदत करा. कोणाचं चांगलं होत नसेल त्याचं वाईटही कधी जीवनात करू नये. हाच खरा धर्म आहे. धर्माचे प्रकार आहेत 13. सगळे धर्माचे प्रकार 13 आहेत. 14वा धर्म आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असे 14 धर्माचे प्रकार आहेत. अर्थ म्हणजे एखाद्या शब्दाचा उलगडा. त्यालाही अर्थ आपण म्हणतो. पण अर्थ शब्दाचा अर्थ आहे पैसा. आणि पैसाचा योग्य वापर करावा. तरुण मंडळी सगळी बसली आहे. आपल्याजवळ पैसा आहे. पैसा हे लक्ष्मी आहे. चंचल असते. आज कुठं तर उद्या कुठं अशी चालते. पण ते पैसे आपल्या खिशात असल्यावर त्याचा 4 मकाराचा संग कधी करू नये. त्यावेळेस शिवजीची प्राप्ती होते. 4 मकार कोणत्यात ऐका. बारकाने ऐका सगळेजण. म अक्षरापासून जो शब्द बनला त्याला मकार म्हणतात. लक्ष्मी आहे तो अर्थ. या 4 रस्त्यानं तो जाऊ देऊ नये. म म्हणजे पहिला शब्द बनला आहे मदिरा. म अक्षरापासून तिकडेही त्याचा हात जाऊ देऊ नये. आपण तरुण आहोत. तरुण शब्दाचा अर्थ असा होतो तरु इति नयती. नयन म्हणजे डोळे.
कारण तरुण हे डोळ्याहून समजत असतात. तरुण शब्दाचा पहिला अर्थ असा आहे तरणे आणि समाजाला तारणे. दुसरा अर्थ असा आहे त अधिक ऋण. ऋण म्हणजे कर्ज. प्रत्येकावर 3 कर्ज आहेत. तचे 3 तकार आचार्य अत्रेने केले आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. ह्या तिन्ही गोष्टी तरुणाच्या ठिकाणी असल्या पाहिजे. तेज असलं पाहिजे, तप असलं पाहिजे, समजनेवाले को इशारा काफी असं असलं पाहिजे. पण आम्ही तरुणच नाही राहिलो. आजचा तरुण सकाळी जाते घरून, पेला की दोघं तिघं आणतात धरून, अशी व्याख्याच बदलून टाकली. पहा अर्थ शब्दाचा अर्थ आहे हा वाईट मार्गाने गेला नाही पाहिजे. पहिला मकार आहे मदिरा. मदिरेकडे जाऊ नका देऊ, तो अर्थ आहे लक्ष्मी आहे. दुसरा अर्थ आहे मांस म्हणा का मटण म्हणा. पहा म अक्षरापासून बनला तिकडे जाऊ नका देऊ. असंच एका कीर्तनात झाल्यावर आले दोघं तिघं जण, म्हणे महाराज हे जर कोंबडे बकरे खाल्ले नसते तर घरात धसलेच ते ना म्हणे. म्हटलं नाही धसलेच ते, जीव जीव जीवन आपल्या भगवंतानं बरोबर सगळी बाराखडी लावून ठेवली आहे. पहा तिसरा अर्थ आहे मटका. वरली द्यूत मटका सगळं. एक जण तर असा पंचांग पाहिल्याला 15 दिवसाच्या आधी म्हणे जीवच देतो. काय म्हणे सगळं गमावलं. म्हटलं कुठे? त्या मोबाईलवरच गेलो म्हणे. हो ग. म्हटलं तो मटका आहे त्याला हातच लावू नाही तरुणांनी. आणि चौथा आहे म्लेच्छा, वाईट स्त्रीची संगत. या 4 गोष्टींना अर्थ लावूच नाही, सगळे मोक्ष तुमच्या कामा पडतात. आता सगळं तुम्हाला एक सार सांगतो. महिला आणि पुरुष. पुरुष मंडळी खरी शिवभक्ती कशी आहे बघा. आईवडिलाचा अपमान कधी करू नका. म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर कधीच असा हात उजारू नका. म्हाताऱ्याला असं पकडून हेसडपेसड कधी करू नका. शेंडी ठेवा, गंध लावा, व्रत एकादशीचं करा, पवित्र तुळशीची माळ घाला, चांगल्या कामाला नेहमी मदत करा आणि आपल्या धर्माचं रक्षण होईल असे आपल्या डोक्यात विचार असू द्या. हे पुरुष मंडळीसाठी. आता महिला मंडळीसाठी सांगतो. 3च देवाच्या पाया पडावं, जास्ती देवदेव करू नये. 3 देव. पहिला आहे विठोबा, दुसरा देव महिला मंडळी तुमचा आहे महादेवबा, आणि तिसरा देव आहे मोठा महादेव. कोणता मोठा महादेव? घरचाच महादेव मोठा आहे. पहा आता तुम्हाला खोटं नाही सांगत. एका गावाला गेलो, गावाच्या बाहेर आम्हाला खोली भेटली, तिथं मुक्कामी राहिलो. सकाळी दुसऱ्या दिवशी एक बाई आली, आमचे पोरं बाहेर होते. ते बाई म्हणे बाबा कुठे गेले? म्हणे आंघोळ करून राहिले. त्या आमच्या पोराला सांगितलं, म्हणे ते बाबाला सांगा मी पाठ घासू का? हे घडलेली घटना आहे, तुम्ही ऐका. आलं पोरगं, म्हणे बाबा ते बाई आली म्हणते पाठ घासू काय? म्हटलं त्या बाईला सांग घरी जाऊन मालकाची घास. आमचे पाठ घासायला आमचे विद्यार्थी आमचे पोरं सगळे असतातच. मालकाची जर पाठ घासली तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष आयताच भेटतो म्हणून बरोबर लक्षात ठेवा. 3च देवाच्या पाया पडत जा. एक विठोबा, दुसरे महादेवबा आणि तिसरे घरचेच महादेवबा. कोण्या साधूच्या देवाच्या पाया पडायची गरज नाही. तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष आयता घडणार आहे. हे मी आजच नाही सांगून राहिलो. लाखो वर्षापासून आपल्याकडे पद्धत आहे. महिनाभर मुली बाहुल्या बसवतात. बाहुल्या, भुलाबाई भुलाबाई. त्या बाहुल्याचे गाणे अवघे माया पाठ आहेत, पण एवढे म्हणायला पुरत नाही. एक शेवटचं गाणं असं आहे बाया हो. मातापूर झळकणी झळकणीचं एकच पान. पुढे काय? दुरून भुलाबाई नमस्कार. म्हणजे हे 3 देव सोडून दुसरे आले, दुरूनच नमस्कार केला पाहिजे. काही काम नाही कोणाच्या पाया पड्याचं. भुलाबाई म्हणजे ते मातीची नाही, तुम्ही हा भुल्या. लवकर भुलता तुम्ही. पहा रावणानं सीतामाईला चोरून नेलं. सोंग कोणाचं घेतलं? साधूचं. मग कोणा नेलं चोरून? साधून म्हणता काय? पाप लागेल ना. पहा साधू नेऊच शकत नाही. पहा रावणाचा तर इतका आनंद होता हो रामप्रभूले, इतका आनंद होता. 33 कोटी देव बांधले. रामप्रभूनत वा. सटवी लिहायला ठेवली वा. अन्नपूर्णा देवी स्वयंपाकात ठेवली वा रे वा म्हणत. सगळे देव कोंडून ठेवले. गणपती हरा आणायला ठेवला गधेईले. वा रे वा म्हणत. तुझ्यासारखा भक्तच नाही. फक्त एकाच गोष्टीचा राग आला. सीता चोरून नेली म्हणून नाही, ते तर लिहिलंच होतं. सकल कुल उद्धारार्था सीता चोरून आणली. लिहून ठेवलं होतं. बोलीला वाल्मिक तैशीची करीन. फक्त रामप्रभूला एकाच गोष्टीचा राग आला होता. अरे म्हणत नालाय का, तुले सीतेला चोरून न्यायसाठी अनेक उपाय होते,
पण माझ्या साधूचं रूप घेऊन तिला न्यायले पाहिजे नव्हतं. साधूच्या रूपात जो सोंग करून वाईट वागीन त्याले 29 दिवसात मी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघ, साधूनं नेलं असं म्हणायचं नाही. साधूच्या सोंगात बदमाशानं नेलं. रावणाला माहीत होतं हिंदुस्थानच्या नारीचा भरोसा मुलावर नाही, स्वतःच्या मालकावर नाही, कोणावर आहे? साधू. म्हणून त्या मूर्खानं ते सोंग घेतलं होतं. पहा, म्हणून तीनच देवाच्या पाया पडत जा, बाकी कोणाच्या पाया पडू नका. हा झाला धर्म अर्थ काम मोक्ष, सर्वात मोठे 4 रस्त्याचा पुरुषार्थ. आता पुढचा ऐका. खरंच पतिव्रता धर्म, खरी शिवभक्ती करायची असेल तर महिला मंडळी ऐका, पतीच्या आधी कधी जेवण करू नये. जास्त टोपल्यानं बेलही नका हो, हे लक्षात ठेवा फक्त. पतीच्या पहिले कधी झोपू नये. तुम्ही झोपू नका, हे ठळक बातम्या ऐका, झालं आता. पतीच्या पहिले कधी जेवण करू नये, पतीच्या पहिले कधी झोपू नये, पतीच्या उशिरा कधी झोपेतून उठू नये, पती जेवायला बसला की त्याच्याशी कटकट कधी करू नये. असंच एका कीर्तनात सांगितलं. गच्च लोक बसले होते. मी सांगितलं पती जेवायला बसला की त्याच्याशी कटकट करू नये. एक बाई पटकन उठली म्हणे, महाराज तितका असता हाती लागते तो. म्हटलं तुमचं तुम्ही ते पाहून घ्या. मग पती जेवायला बसला की त्याच्याशी कटकट करू नये, आणि पती घराच्या बाहेर निघताना सुद्धा त्याच्याशी कटकट करू नये. कारण मुंगेसारखे वाहनं झाले, तुम्ही भांडण करून पाठवा, त्याच्या डोक्यात गोंधळ जर असला तर मोठी पुढची पंचायत होऊ शकते. पहा, आणखीन पतिव्रता धर्म अर्थ काम ऐका. पती जर घरून जात असेल सकाळी तर बिना खाया प्यायचं जाऊ देऊ नाही. कारण घरून गेलेली व्यक्ती वापसच येईल याचा भरोसा नाही, ते महादेव जाणू शकतात. मग आम्ही कटकट करतो, घरून पाठवतो, बोलत नाही, खायला देत नाही. अघटित घटना त्या बुवानं जर घडवली तर मग अमावास्येला पाणी टाकतात, डोक्यावरून पदर घेतात, त्या फोटोपुढे नैवेद्य ठेवतात आणि त्या बाया पाणी फिरवतात. मग येते हुंबळला, तुम्हाला भजेल आवडत व. आता काय करतं, घरून कटकट कमवून नको, करून नको पाठवू ना. पण हाच मोठा सर्वात पुरुषार्थ आहे. हे 4ही रस्ते तुम्हाला मोकळे होतील. म्हणून बरोबर आहे का. आणखीन महत्त्वाचं, किती जीवार आलं तरी किचनमधले भांडे रात्रीच घासून ठेवा आणि स्वच्छ करून ठेवा. त्याच्यानंतरचं ऐका. तुळशीजवळ आपले घाणेरड्या बूट चपला, डोक्याचं विणीचं केस कधीही पडू देऊ नाही. घरात एक सौंदर्य मेकअप कमी करा, पण कातण्यांचे जाळे घरात कधीही लागू देऊ नका. हे पतिव्रता धर्माचे सर्वात मोठे नियम आहेत. धर्म अर्थ काम हे लक्ष्मी टिकायसाठी सांगून ठेवलं तुम्हाला. हे पहा, शिव देखता प्रत्यक्ष, तुम्ही शिव पाहला समजा. आणि असे जर वागले तर तुम्हाला सर्वांना मला भीती एकच आहे, कोणती? मराव कोणालाच वाटत नाही, मेल्याशिवाय गती नाही. पण शिवनाम तुम्ही जर इथं जपलं, त्या बाबाचे पाय आपल्या हृदयात ठेवले तर मरणाची भीती दूर करते. तो काळाचाही महाकाळ महादेव आहेत. आणि शेवटच्या चरणात नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जना
तयानाबादी क्रोध काम वाते वदता शिवनाम वाते वदता एका जनार्दनी शिव तयानबाधी क्रोधकाम. पहा हो, त्या शिव शिव नामानं फार मोठं चिंतन करा, सगळं निघून जाते. आणि शिव जर म्हटलं तर ज्याची भीती आहे त्याचंही शिवजी निवारण करतात. या शिव शब्दाचा अर्थ तुमच्या पुढे मांडला. याचा अर्थ असा असेल हे सांगता येत नाही. गाव जरी दूरचं आहे तरी आपलंच आहे, कारण सगळे मुलासारखं प्रेम करणारे तुमच्या इथल्या खूप आई आमच्यासोबत पाटकर बाबाच्या दिंडीत पंढरपूरला सुद्धा असायच्या. अण्णाभाऊ, रामहरिभाऊ, दत्ताभाऊ भावासारखं प्रेम करणारे आहेत. टाळकरी जरी नवीन वाटत असतील आमचे किशोर महाराज, सोळंके बुवा यांचं गाव वेगळं नाही, हेच गाव आहे असं समजावं लागते. नवीन फक्त यावर्षी गोपाल बाबा, उमेश महाराज हे दिसून राहिले. आणि दुसरे पानझाडे बुवा हे आमचे साळू आहेत माझे. आम्ही दोघं साळू साळू पण गोटनोक काढू असे होईल. आणखीन एक दुसरं म्हणजे शिवशंकर महाराज डिक्कर सुद्धा आमच्यासोबत आले आहेत. ते कोण आहेत तर ज्या आपल्या वारकरी लोकांना